मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यात असा एक क्षण येतो, जेव्हा आपण खूप आतुरतेने एखाद्या बातमीची किंवा बदलाची वाट पाहत असतो. मग ती नोकरीची संधी असो, व्यवसायातील नफा असो, अडकलेले पैसे असोत किंवा आरोग्याशी संबंधित एखादी चांगली बातमी. आपण दिवसभर कष्ट करतो, प्रार्थना करतो, पण कधी-कधी आपल्याला वाटतं की नशिबाची साथ मिळत नाहीये. पण तुम्हाला माहिती आहे का, रात्री झोपण्यापूर्वीची ती 10 मिनिटं तुमच्या आयुष्यातील दिशा बदलू शकतात. शास्त्र सांगतं की आपलं सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड झोपेतही कार्य करत असतं. जर रात्री तुम्हाला झोपण्यापूर्वी तुम्ही काही विशिष्ट आध्यात्मिक क्रिया केल्या, तर तुम्ही विश्वातील सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी मी सांगणार आहे ते एक काम करा आणि उद्या सकाळी तुम्हाला नक्की आनंदाची बातमी मिळेल. हा चमत्कार काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दिवसभर आपले मन बाह्य जगात गुंतलेले असते, काम, ताणतणाव आणि कोलाहल. पण रात्री जेव्हा आपण शांत होतो, तेव्हा आपले मन विश्वाच्या ऊर्जेशी जोडले जाण्यास मदत करते. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, तू तुझे कर्म कर, फळाची काळजी माझ्यावर सोडून दे. पण हे फळ मिळवण्यासाठी तुमचे मनही तितके शुद्ध आणि सकारात्मक असावे लागते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे विचार करता, तेच विचार तुमच्या नशिबात मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होते. म्हणूनच रात्रीची वेळ ही इच्छापूर्तीसाठी सर्वात प्रभावी मानली जाते. भक्तहो, हा उपाय अतिशय सोपा आहे, पण याची शक्ती प्रचंड आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त श्रद्धेची गरज आहे. रात्री झोपण्यापूर्वी हात, पाय आणि तोंड स्वच्छ धुवावे. शक्य असल्यास कपाळाला स्वामींचा अंगारा लावावा. स्वच्छतेमुळे शरीरातील नकारात्मकता दूर होते. तर आपण जाणून घेऊया पाण्याचा प्रयोग. एका काचेचे किंवा तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्या. त्या पाण्याकडे एकटक पाहत तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे, म्हणजे उदाहरण, माझ्या नोकरीचे काम उद्या पूर्ण होऊ दे किंवा माझे अडकलेले पैसे परत मिळू दे, असा विचार करा. त्यानंतर ते पाणी प्या आणि थोडे पाणी देवापाशी ठेवा. आणि पाणी हे ऊर्जाचे उत्तम वाहक आहे. तिसरी पायरी म्हणजे डायरीमध्ये लिहिणे. एक छोटी डायरी किंवा वही घ्या. त्यात वर्तमान काळात तुमची इच्छा लिहा. जसं की स्वामींच्या कृपेने मला आनंदाची बातमी मिळाली आहे. धन्यवाद स्वामी. हे वाक्य किमान 11 वेळा लिहा. जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपले मन त्या गोष्टीवर अधिक एकाग्र होते. तर आपण जाणून घेऊया स्वामींचा अमोघ मंत्र आणि ध्यान कसे करावे. उपाय केल्यावर बेडवर शांतपणे झोपा, डोळे मिटा आणि स्वामींची तेजस्वी मूर्ती डोळ्यासमोर आणा. आता आपल्या मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. मंत्र म्हणताना असे व्हिज्युअलाइज करा की उद्या सकाळी तुम्ही उठला आहात आणि तुम्हाला ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती तुम्हाला मिळाली आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान अनुभवण्याचा प्रयत्न करा. ही भावना विश्वापर्यंत पोहोचते आणि उद्या सकाळी खरोखरच तसा योग जुळून येतो. स्वामींचे अभयवचन लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनेकांना वाटतं की हे केवळ नशिबावर अवलंबून आहे, पण याला विज्ञानाचीही जोड आहे. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचारांनी झोपता, तेव्हा तुमचा मेंदू अल्फा स्टेटमध्ये असतो. रात्री तुमच्या सुप्त मनामध्ये तो विचार पक्का होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचे शरीर आणि बुद्धी त्याच दिशेने काम करायला लागतात. तुमच्या आजूबाजूला अशा संधी निर्माण होतात, ज्यातून तुम्हाला ती चांगली बातमी मिळते. यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन असेही म्हणले जाते. आपल्या अध्यात्मात याला संकल्पसिद्धी म्हणले जाते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या नशिबाला कोणाची तरी नजर लागली आहे किंवा वाईट शक्तींमुळे अडथळे येत आहेत, तर रात्री झोपण्यापूर्वी एकदा स्वामी समर्थांचा तारक मंत्र ऐका किंवा म्हणा. तारक मंत्रातील प्रत्येक ओळ तुमच्या मनातील भीती काढून टाकते. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे शब्द तुमच्या कानावर पडले की तुमच्या आत एक नवीन शक्ती संचारते. ही शक्ती तुमच्या मार्गातील सर्व काटे दूर करते आणि उद्याची सकाळ तुमच्यासाठी भाग्याची ठरते. अनेक भक्तांनी हा अनुभव घेतला आहे. रात्री स्वामींना शरण जाऊन आपली समस्या त्यांच्या चरणी अर्पण करून झोपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना अनपेक्षितपणे मदत मिळाली आहे. कोणाला कर्जाचे बँकेची कर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला, तर कोणाला हरवलेली वस्तू सापडली. स्वामींची लीला अपरंपार आहे. ते म्हणतात, तू एक पाऊल माझ्याकडे टाक, मी 10 पावले तुझ्याकडे टाकीन. आज रात्री तुम्ही ते एक पाऊल टाकायचं आहे. आज रात्री उपाय करून झोपल्यानंतर उद्या सकाळी जेव्हा तुमची पहिली नजर उघडेल, तेव्हा सर्वात आधी श्री स्वामी समर्थ म्हणा. जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी धरती मातेचा नमस्कार करा. आरशात पाहून स्वतःशीच स्मितहास्य करा आणि म्हणा, आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. त्यानंतर तुमचे नित्यकर्म करा. तुम्ही पाहिलं असेल की दुपारपर्यंत तुमच्या कानावर एखादी अशी बातमी पडेल की जी तुमची चिंता दूर करेल.
भक्त हो, संशय हा भक्तीचा शत्रू आहे. हे होईल का नाही असा विचार करू नका. हे होणारच आहे. कारण स्वामी माझ्या पाठीशी आहेत असा ठाम विश्वास ठेवा. तुमची श्रद्धा जेवढी प्रबळ असेल तेवढ्या वेगाने फळ मिळेल. ही केवळ एक ट्रिक नाही तर स्वामीशी जोडले जाण्याचे माध्यम आहे. स्वामी तुमच्या प्रत्येक प्रार्थनेची दखल घेतात. फक्त योग्य वेळ तुमच्या विश्वासाची ते वाट पाहत असतात. भक्त हो, आजची ही रात्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता चिंता करायची सोडून द्या. सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि सांगितलेला उपाय करून शांतपणे झोपा. उद्याची सकाळ तुमच्या आयुष्यात सुवर्ण क्षण घेऊन येईल याची मला खात्री आहे. उद्या सकाळी तुम्हाला काय बातमी मिळाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमचा अनुभव इतर भक्तांना प्रेरणा देईल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ज्या मित्रांना सध्या आधाराची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून स्वामींची कृपा आल्यावर आपल्यावर सदैव राहील. श्री स्वामी समर्थ. उद्याची सकाळ तुमच्यासाठी मंगलमयी असो हीच स्वामीचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका प्रचिती देणाऱ्या व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.